मी स्वतः हर्षल मुंडे आणि खासदार चषक 2021 तर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत. धाटाव संघाची आपण पाहतोय फलंदाची जोडी मैदानामध्ये निलेश मस्कर आणि सिद्धांत मोरे असे दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तब्बल 5 षटकांचा होणारा हा सामना. 2 षटक पॉवर प्लेचे तब्बल 4 गोलंदाज या मॅच मध्ये गोलंदाजी करतील. तर पण याच्या आधीचा सामना पाहिलाच, किल्ला वर्सेस इंदापूर. एक मोठा स्कोर उभा केला होता किल्ला संघाने, पण तो स्कोर आपण जर पाहिला तर एक आरामात पार केला म्हणूया इंदापूर संघाने. तर आता या मॅच मध्ये कुठला संघ विजय होईल, श्री सापया वरसगाव की श्री सोनार सिद्ध धाटाव, असे दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर पहिले 2 पॉवर प्लेचे षटक कुठला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला निलेश मस्कर, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सिद्धांत मोरे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल श्री सापया वरसगाव संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी तेजस. सांघिक पहिलं, वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी तेजस गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. तर तेजस वरती विश्वास दाखवलाय संघाच्या कर्णधाराने. नक्कीच श्री सापया वरसगाव संघाने पूर्णपणे विश्वास दाखवलेला आहे. तो विश्वास पार केला जाईल का? कारण की आज आपण पाहतोय पहिला दिवस आहे या स्पर्धेतील गाव टू गाव आजचा हा लॉट्स. नक्कीच कोण ठरेल या चषकाचा दावेदार, कारण की या स्पर्धेचं पूर्णपणे आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे 1 लाखाची ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. तर या स्पर्धेचा दिवस पहिला आहे. नक्कीच या खेळपट्टीवरती सर्व महारथी उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल. मॅच इज ऑन. तेजस गोलंदाजी मार्क वरती पहिलं चेंडू पॉवर प्लेचा. स्ट्राईकला निलेश मस्कर. पहिला चेंडू खोलवडप्याचा चेंडू होता, हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ द दिशेने चेंडू रोटेट होतोय. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्यांना दिसणार आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख रनिंग द बिटवीन विकेट निलेश मस्कर आणि सिद्धांत मोरे. या 2 धावेने आपण पाहतोय श्री गणेश होतोय, अकाउंट ओपन होतोय. नक्कीच सोनार सिद्ध धाटाव संघाचा 2 धावा फळकावरती. पहिला चेंडू फेकला गेला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा तेजस. बॅटने हा यशस्वी फटका असेल निलेश मस्करच्या बॅट मधून येतात या 6 धावा. कम ऑन डीजे. थँक यू डीजे. नक्कीच निलेश मस्करने मात्र इथे बादव्या बदलल्या. दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय. दुसऱ्या चेंडूवरती आसमान दाखवलंय गोलंदाज तेजसला. षटकातील तिसरा चेंडू तेजस कमबॅक करणार का? पुन्हा एकदा मोठा फटका लगावला जातोय. आपण पाहतोय डिस्कनेक्शन. चेंडू जाईल सीमा पार. धावा येतील 4 आणि हा आहे खासदार चषक 2021 चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. श्री सापया वरसगाव संघाचे संघ मालक दाजी दळवी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. 3 चेंडू झालेत. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 12 धावा. सुरेख फटकेबाजी निलेश मस्कर. एकदाच एक देखील स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट डोक्यावरून घेऊन काढलाय. चेंडू नक्कीच सीमा रेखा लगोलत. सीमा पार होणार का? नक्कीच सीमा पार होतोय. या सुद्धा मिळतील ते 4 धावा. बॅक टू बॅक 2 फोर्स. कम ऑन डीजे. थँक यू डीजे. आपण पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजावरती विश्वास दाखवला होता त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळत नाहीये तेजस मार्फत. या स्पर्धेतील पहिली चौकारांची हॅट्रिक लगावली जाणार का निलेश मस्कर मार्फत? एक हलक्यात त्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण जर पाहिला तर एक चेंडूला सन्मान दिलाय म्हणूया फलंदाज निलेशने. निलेशला सुद्धा माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येणं महत्वाचं नाहीये, तर प्रत्येक चेंडूवरती धाव येणं खूप महत्वाचं आहे. तशाच पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज निलेश मस्कर याच्याकडून. धावसंख्या धावफलकावरती तब्बल आपण पाहतोय 17 धावा. 17 क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण जर पाहिलं तर 17चा खतरा
असं म्हटलं जातं. आणि नक्कीच या सत्राचा खतरा कुठल्या संघाला पडणार, श्री सापया वरसगाव संघाला की श्री सोनार सिद्ध धाटाव संघाला. सिद्धांत मोरे ऑन स्ट्राईक. आणि बाटने खेळलाय. नक्कीच आपण जर पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेखा बाहेर. 4 धावांसाठीचा हा यशस्वी फटका. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. 6 चेंडूंचा तब्बल खेळ समाप्त झालाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर तब्बल 21 धावा धावफलकावरती येतात. योगेश, जर आपण पाहिलं तर असं वाटतंय की या पुढील 4 षटकांमध्ये सुद्धा 40 ते 50 धावा बनवल्या जातील. या दोन फलंदाजांमार्फत एक मोठा स्कोर उभा केला जाईल. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज कल्पेश लोखंडे. गोलंदाजी मार्फत सज्ज होईल. स्ट्राईकला आपण पाहतोय निलेश मस्कर, जो वैयक्तिक तब्बल 2 चौकार 1 षटकाराच्या साहाय्याने खेळतोय धाटाव संघासाठी. एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण जर पाहिला तर पॉइंटेशन रोटेट होणार तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचं मानस केलंय, धाड सुद्धा केलंय आणि या 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख रन बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजाकडून. नक्कीच सिद्धांत मोरे आणि निलेश मस्कर याच्याकडून या 2 धावेने धावफलक मात्र हलकं होईल. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज सलामीवीर आहेत ते क्रीजवरती सुखरूपरित्या आपल्याला पाहायला मिळतात. हीच एक धाटाव संघासाठी आपण जर पाहिलं तर महत्वाची गोष्ट आहे. कारण की हे 2 फलंदाज जोपर्यंत शेवटपर्यंत या मैदानावरती तैनात राहते तोपर्यंत एक धावांचा डोंगर येईल यात मात्र मात्र शंका नाहीये. सुरेख फटका, देखना स्ट्रोक, निलेश मस्कर ऑन द फायर. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या होत्या कल्पेश लोखंडेच्या गोलंदाजी मार्गावरती आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती आसमान दाखवलाय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश लोखंडे, निलेश मस्कर स्ट्राईकला. पुन्हा एकदा देखना स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून घेऊन काढलाय. चेंडू सरळ 1 बाउन्स आपण जर पाहिला तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. क्षेत्ररक्षकाने आपली कामगिरी मात्र चोख पार पाडली आहे. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर तेवढ्याच जे फलंदाज सुद्धा समोर आहेत. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्यात या 2 फलंदाजाने. नक्कीच निलेश आणि सिद्धांत असे हे 2 फलंदाज आहेत सलामीवीर. कित्येक वेळा या 2 फलंदाजांना आपण मोठ्या स्पर्धेमध्ये पाहिलंय आणि तेवढ्याच ताकदीची स्पर्धा सुद्धा आज आपल्याला ही पाहायला मिळते. खासदार चषक 2021 दिवस पहिला आणि या पहिल्या दिवसातील ही तिसरी मॅच. फुलटा सडव्या बाट निकळलाय काऊकरच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा पार. धावा येतील 4 आणि हा एक चौकार. थँक्यू डीजे. आज मात्र योगेश आपण पाहिलं तर आजच्या दिवसामधील हा हाय स्कोर होऊ शकतो. बनवल्या जातील धावा पण क्रिकेट आहे, समोरचे गोलंदाज सुद्धा तेवढेच मातबर आहेत. हे दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. 5वा चेंडू लोवर फुटा स्पर्धेचा चेंडू होता. बॅटची कडा घेतली होती. चेंडू आपण जर पाहिलं तर थर्डमॅन आणि पॉइंटच्या मध्ये रोटेट होतोय. क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे. एक धाव पूर्ण, तब्बल दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जोरदार टाळून जातो धाटाव संघ. जिथे 2 धावा होऊ शकल्या असतात तिथे 3 धावा पूर्ण करून दाखवल्यात. एक चित्ताची धाव घेतली या दोन्ही फलंदाजांनी, निलेश आणि सिद्धांत. परफेक्ट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते या 2 फलंदाजांबरोबर. दोन्ही फलंदाज आपण पाहतो या मैदानावरती एक आपले रंग उधळतात यात काही शंका नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 38. नो लॉस ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट बॉल. आपण पाहतोय शेवटचा चेंडू. कल्पेश लोखंडे कमबॅक केलं जाणार का?
लोवर फुलटा सुद्धा आडव्या बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. थोडं पंबल झालाय तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. या दोन्ही फलंदाजांमार्फत म्हणजे एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 39 धावा. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. तब्बल 12 चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त झालेला आहे. जे 2 षटक पॉवर प्लेचे होते ते मात्र इथे समाप्त झालेत. तर आता आपण पाहणार आहोत कुठला गोलंदाजी मार्कवरती येईल, कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. कारण की जे पहिले गोलंदाज होते ते मात्र या मैदानावरती आपण जर पाहिलं तर कुठेतरी हमी पडलेले आहेत. ते समोरच्या आपण जर पाहिलं आपल्या संघासाठी, कारण की धावा रोखण्यात यशस्वी ठरले नाही. ज्या धावा रोखायच्या होत्या तर रोखण्यामध्ये यश मात्र आलं नाही असं म्हणूया श्री सापा वरसगाव संघाला. आणि ज्या धावा बनवायच्या होत्या त्या धावा बनवल्या जात आहेत. ते नक्कीच सोनार सिद्ध धाटाव संघाकडून निलेश मस्कर आणि सिद्धांत मोरे. ज्या फटक्यांसाठी या फलंदाजांना सलामीसाठी पाठवलं होतं ते फटके मात्र नक्कीच आपल्या गावासाठी खेळताना पूर्णपणे आपण जर पाहिले तर लगावताना पाहायला मिळाले. हे दोन्ही फलंदाज या दोन्ही फलंदाजांवरती ज्या प्रकारे धाटाव संघाने विश्वास दाखवलाय तो विश्वास आतापर्यंत तरी पार केलाय या दोन्ही फलंदाजांनी. तर आपण पाहिलं तर आता तिसरं षटक असणार आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय अजय सानप गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक असणार आहे. अजय या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार का श्री सापया वरसगाव संघासाठी. कारण की आपण पाहतोय आपल्या गावासाठी हे सर्व खेळाडू खेळतात, नक्कीच पूर्णपणे संघर्ष करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. कारण की आपण पाहतो हा चषक कोणता आहे तर खासदार चषक 2021. दिवस पहिला, मॅच तिसरी, षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं. लोवर फुल टॉस, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल किया और एक चक्का. सिद्धांत मोरे ऑन द फायर. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. जर्सी नंबर 45 नक्कीच योगेश माहिती असेल तुला सुद्धा. जर्सी नंबर 45 रोहित शर्मा. तशाच पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते निलेश मस्कर आणि सिद्धांत मोरे. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार. नक्कीच या मिळतील 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय अजय एक नौका गोलंदाज आहे वरसगाव संघाचा. तब्बल 2 चेंडू फेकलेत. बॅक टू बॅक 2 6 आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज सिद्धांत मोरे मार्फत या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक बनवली जाणार का. आज दिवस पहिला आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर ही खेळपट्टी कधी गोलंदाजांना साथ देते तर कधी फलंदाजांना साथ देत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आपण जर पाहिलं तर खूपच उद्दिष्टाच्या बाहेर निघून खेळत होता हा फलंदाज आणि तोपर्यंत चेंडूची या रणनीती समजली. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. या चेंडूची मात्र निर्धाव संगत होतीये. या पूर्णपणे या 17 मध्ये जर मी स्कोअरबोर्डकडे लक्ष दिलं तर या पूर्णपणे 17 मध्ये हा पहिला चेंडू निर्धाव आहे की या चेंडूवरती एकही धाव आला नाहीये असा हा पहिला चेंडू. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा अजय. लोवर फुल टॉस आडव्या बॅटने 9 चेंडू घोषित केलाय. नक्कीच चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. धावा किती घेतल्या जातील तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. 1+1 अशा या 2 धावा. 9 चेंडू असणार आहे. आपण पाहतोय फ्री हिट असणार आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर या मैदानावरती पूर्णपणे हिट व्हायचं असेल, या खासदार चषकावरती आपलं नाव कोरायचं असेल तर या फ्री हिट सुवर्ण संधीचं सोनं करावं लागेल फलंदाज निलेश मस्कर याला. आणि तब्बल आपण जर पाहिलं तर 3 चौकार 2 षटकाराचं योगदान दिलंय. मोठा फटका, बेग हिट, पुल केलाय, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल, वंडरफुल. या मिळतील त्या 6 धावा.
धन्यवाद डीजे. आपण पाहतोय एक महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अजयचं एक नौका गोलंदाज आहे, विश्वास दाखवला होता. अजय वर्दी सुद्धा संघाचा कर्णधार, श्री सापळा वर्ग संघाचा कर्णधार सुद्धा म्हणत असेल नक्की आज गोलंदाजांना झालंय का या मैदानावरती. नाही तर बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत असणार आहे, चेंडू नोमास मध्ये पडला जातोय, सीमारेखा लगोलत रोटेट होणार, तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी, तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत या दोन्ही फलंदाज मार्फत. या 2 धाव्यांनी धावसंख्येत नक्कीच वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 61 धावा धावफलकावरती. तब्बल एकही फलंदाज बाद झाला नाहीये. सलामी वीर 61 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. एकदा हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता तेजसने, परफेक्ट हिट झाला नाहीये. दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या आपल्या क्रीजवरती तैनात असणार आहेत. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. आपण पाहिलं तर 3ऱ्या षटकाची सांगता झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिली तर तब्बल 62 धावा धावफलकावरती येत आहेत. बिनबाद 62 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकामध्ये या 62 धावा बनवल्यात, तर अजूनही तब्बल 12 चेंडूंचा खेळणं बाकी असणार आहे. 18 चेंडूमध्ये 62 धावा बनवल्यात, तर अजून 12 चेंडूंचा खेळणं बाकी. आणि या 12 चेंडूमध्ये किती नक्कीच धावा बनवल्या जातील की गोलंदाज थोड्या वेळाने का होईना पण या शेवटच्या 2 षटकामध्ये कमबॅक करतील आपल्या गावासाठी. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये दाखल झालेला असा संघ, हे दोन्ही संघ आपण पाहतोय मातब्बर संघ आहेत. तर आपण पाहतोय यानंतर होणारा सामना कडापे वर्सेस हशिवरे. मी दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती करेन की पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होताच आपण त्वरित नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कल्पेश लोखंडे, सांघिक 4th, वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी कल्पेश. स्ट्राईकला निलेश मास्कार. मोठा फटका, सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज कल्पेश लोखंडे मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. धावा रोखल्या जात आहेत, रोखाव्याच लागतील जर या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत आपल्याला टिकून राहायचं असेल तर. कारण की ही स्पर्धा कुठली आहे, नक्कीच खासदार चषक 2021 दिवस पहिला आहे. आणि या पहिल्या दिवसामध्येच सर्व संघ, सर्व खेळाडू या प्रेक्षकांची मन जिंकतात, या प्रेक्षकांच्या हृदयामध्ये आपलं घर बनवतात. असे हे सर्व खेळाडू आपण आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळते. आपल्या गावाचं नाव पूर्णपणे या स्पर्धेमध्ये मोठं करण्याचा प्रयत्न. नाही त्या चेंडू, सुरेख गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन केलंय, स्लोवर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज निलेशला या चेंडूची रणनीती समजत नाहीये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न निश्चित केला होता, पण आपल्या वलोत्रोमध्ये पुन्हा एकदा कल्पेश लोखंडे यशस्वी ठरलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. या 4 चेंडूमध्ये नक्कीच अजून धावा रोखाव्याच लागतील गोलंदाज कल्पेशला, ज्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 3रं चेंडू पुन्हा बॅट निघण्याचा प्रयत्न होता. उजव्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, नक्कीच पंच आम्हाला कळतात हा चेंडू स्क्वेअर असणार आहे. ही नक्कीच अवंतर धाव आहे. अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 63 धावा. 63 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निलेश मस्कर स्ट्राईकला आहे. कल्पेश षटकातील 3रे चेंडू, कुलाडव्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली तेजस. सोपं झेल, दुष्काळात 13वा महिना असं म्हटलं तरी काही खोटं ठरणार नाहीये. कारण की एक सोपं झेल होतं, एक अलगद झेल होतं. तो झेल जर पकडला होता तर पकडला असता तर मात्र निलेश मस्कर असा हा एक मोठा मासा आपल्या जाळ्यामध्ये फासण्यात यश आलं असतं त्याने की श्री सापया वरसगाव संघाला. पण इथे मात्र कल्पेश लोखंडेला आपल्या क्षेत्ररक्षकाची काही साथ मिळत नाहीये. वैयक्तिक 44 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते निलेश मस्कर याची. रिव्हर्स अटॅक, परफेक्ट शॉट, चेंडू जाईल सीमा पार, धावा येतील 4 आणि हा आहे सिद्धांत मोरे ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. वैयक्तिक 44 धावांवरती आतापर्यंत खेळतोय निलेश मस्कर. सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक लगावला जाईल का निलेश मस्कर मार्फत.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मोठी अपील सुद्धा केली आहे. आपण पाहिलं तर फलंदाज बाद घोषित करतात. इथे मात्र सिद्धांत मोरेच्या खेळीचा अंत होतोय. सिद्धांतच्या स्वरूपामध्ये पहिला हदरा, पहिला धक्का सोनार सिद्ध धाटाव संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय भावेश ठमके. भावेश ठमके नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश मस्कर नॉन स्ट्राईकला आहे. वैयक्तिक 44 धावांची खेळी आतापर्यंत केली आहे. एकदा कल्पेश लोखंडे ज्यांनी या मॅच मध्ये म्हणूया या षटकामध्ये कमबॅक केलाय श्री सापया वरसगाव संघासाठी. सुरेख फटका, फटका फसलाय. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक काहीच चूक करणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा हादरा श्री सोनार सिद्ध दाटाव संघाला. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र कल्पेशने सुरेख कामगिरी केली. तब्बल 2 मोठे मासे आपल्या जाळ्यामध्ये फासले. सिद्धांत मोरे आणि भावेश ठमके. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शुभम. शुभम मोरे ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती पवन बोरकर. पहिला चेंडू ओव्हर फुलटा सडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅक टू बॅक तिसरा हादरा सोनार सिद्ध दाटाव संघाला. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 68 धावा धावफलकावरती लागल्यात. 68 धावेवरती तब्बल 3 फलंदाज झालेत सोनार सिद्ध धाटाव संघाचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये नितेश. नितेश स्ट्राईक आपण पाहतोय. स्ट्राईकला निलेश, नॉन स्ट्राईकला नितेश. निलेश एक षटकार लगावून आपला अर्धशतक कंप्लीट करणार का या स्पर्धेतील पहिलं. वरफुल टॉस सडव्या बॅटने खेळलाय. वन बाउंड क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठीचा हा यशस्वी फटका. थँक्यू डीजे. आपण पाहतोय तब्बल आपलं वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. आणि या पूर्णपणे सत्रातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. पुणे पवन बॅट निघण्याचा प्रयत्न होता. उजव्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे स्वेर घोषित केला जातोय. ही एक अवंतर धाव असणार आहे. अवंतर धावेने का होईना धावफलक मात्र पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 73 धावा धावफलकावरती. कोरडपचा चेंडू सुरेख गोलंदाजी पवन सडकीवारकर. ब्रह्मास्त्राचा मात्र इथे उपयोग केला जातोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर धावा रोखल्या जात आहेत. अर्धशतकापासून फक्त आणि फक्त 2च धावा दूर असलेला फलंदाज निलेश मस्कर ऑन स्ट्राईक.
सुरेख गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. गोलंदाज पवनचं नक्कीच मत आहे की काय की या समोरच्या फलंदाजांना 50 धावा, वैयक्तिक 50 धावा बनवून द्यायच्या नाहीत. माझ्या संघाला धावा रोखायच्या आहेत, कारण की स्पर्धा कोणती आहे? खासदार चषक 2021 आहे. कापडे संघाचा, कडापे संघाचा कर्णधार आणि हशिवरे संघाचा कर्णधार त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. फुल टॉस, जोरदार टाळी होऊन जातं निलेश मस्कर साठी. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लगावणारा फलंदाज निलेश मस्कर. आपली बॅट वरती करायची आहे मित्रा. थँक्यू डीजे. 79 ऑन बोर्ड. आपण पाहतोय तब्बल 79 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तडाखेबाज फलंदाज निलेश मस्कर, सुरेख फटकेबाजी, अर्धशतक या स्पर्धेतील पहिलं. लास्ट बॉल लॉंग ऑफ टेन्शन घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक. आपण पाहतोय थोडा फंबल, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. म्हणजे तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का नाही, तर इथे मात्र आपण पाहतोय 2 धावेने पहिला सत्र समाप्त झालाय. पहिला इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 81 धावा, तब्बल 82 धावांची गरज. 30 चेंडू, 82 धावांची गरज असणार आहे. धन्यवाद डीजे. विनंती असेल कडापे संघाचा कर्णधार आणि हशिवरे संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. कडापे संघाचा कर्णधार आणि हशिवरे संघाचा कर्णधार. माझा आवाज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतोय. डीजे चिरू यांच्या माध्यमातून नक्कीच माझा आवाज पूर्णपणे प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोहोचला जातोय, तर नक्कीच तुमच्या पर्यंत सुद्धा पोहोचत असेल. कडापे संघाचा कर्णधार आणि हशिवरे संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय, कारण की मित्र हो हा मधला वेळ आहे तो आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी देणार आहोत. खासदार चषक 2021 आहे, मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये नक्की सर्व प्रेक्षकांची इच्छा असते, सर्व आयोजकांची इच्छा असते की सर्व सामने हे जास्तीत जास्त षटकांचे व्हावे. तर विनंती असणार आहे सुनार सिद्ध धाटा संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 1 मिनिट इथे. हशिवरे संघ विनंती असणार आपली आपण प्लेइंग लिस्ट द्यायची आहे. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण जगभरात पाहिली झाली आहे, तर प्रत्येक खेळाडूचं नाव माहिती असणं खूप महत्वाचं आहे. तर विनंती करेन आपण आपली प्लेइंग लिस्ट संयोजन कक्षामध्ये द्यायची आहे. वैयक्तिक आपण पाहिलं तर 54 धावांची खेळी करणारा निलेश मस्कर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक मित्रांनो पहिल्या दिवसामध्येच आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच मी म्हटलं होतं सर्व महारथी या मैदानावरती उतरतील. सर्वांवरतीच आपण पाहिलं तर आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळतात हे सर्व संघ आणि सर्व खेळाडू. तर कोण जिंकेल आणि कोण हरेल हे आपल्याला तर पाहायचंच आहे. तर पंकज शेलकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठाजवळ संपर्क साधायचा आहे. पंकज शेलकर, सॉरी पंकज एलकर, आपण कुठे असाल तर समोरच्या कक्षापाशी संपर्क साधायचा आहे. श्री सोनार सिद्ध दाटाव संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, कुठल्या वेळ खर्च करायचा नाहीये. 30 चेंडू आणि 82 धावांची गरज. कडापे संघाचा कर्णधार आणि हशिवरे संघाचा कर्णधार. विनंती असेल हशिवरे संघ आपला प्रतिस्पर्धक कडापे संघाचा कर्णधार जे उपस्थित आहे, माझा आवाज नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर थोडं कोऑपरेट करायचं आहे, कारण की आपण पाहतोय ही स्पर्धा पूर्णपणे आजचा दिवस आपल्याला सर्व सामने 5 षटकांचे खेळवायचे आहेत. तर विनंती असेल हशिवरे संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. आपण पाहतोय निलेश मस्कर यांनी जे पहिलं अर्धशतक लगावलं त्याच्यासाठी
श्रेया स्पोर्ट्स यांच्याकडून एक टी शर्ट देऊन दर्शवण्यात येणार आहे. आणि आपण पाहतोय स्वप्नीलजी शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. निलेश मस्कर याच्यासाठी पहिला अर्धशतक करणारा फलंदाज. श्रेया स्पोर्ट्सचे मालक राकेशजी पडवल यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. गोलंदाजी मार्क प्रति सिद्धांत. पहिला चेंडू आपण पाहतोय डाव्याच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. हा स्क्वेअर चेंडू असणार आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाज संघाचा कर्णधार आहे प्रथमेश. प्रथमेशला धावा बनवाव्या लागतील. मोठा फटका येतोय ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू जातोय वन बाउंड क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख फेकी झाली आहे. धावा किती घेतल्या जातील? परफेक्ट. आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण केलं तिथे काऊकॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक भावेश ठमके. आणि आपण पाहिलं तर या दोन धावा काही रोखू शकणार नाही. सुरेख रणनीतीपटू विकेट सुद्धा म्हणूया. या दोन्ही फलंदाजाकडून नक्कीच प्रथमेश आणि अमर असे हे दोन फलंदाज आहेत. अशा या दोन फलंदाजांवरती विश्वास दाखवल्या वरसगाव संघाने. या 82 धावा पार करायचे. आव्हान तेवढंच कठीण आहे पण हा क्रिकेट हा खेळच असा आहे की हे आव्हान सुद्धा कधी सोपं होऊन जाईल ते सांगू शकत नाहीये. सिद्धांत मोरे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिडॉनच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण केलं तिथे नितेशने फेकी केली. तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाहीये. एक धावेने धावफलक हलका होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहणार आहोत 4 धावा. 2 चेंडू झालेत. 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू मागे 2ची सरासरी मात्र राखण्याचा प्रयत्न केला जातोय श्री सापय्या वरसगाव संघाकडून. तर या मॅच मध्ये कुठेतरी एकेरी दुहेरी धावेने काम चालणार नाहीये तर कुठेतरी चौकार आणि षटकार येणं खूप महत्वाचं आहे कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. कुणाचा चेंडू मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. फटका फसला. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. शुभम येतोय चेंडू खाली. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे केलंय. सुरेख फेकी झालीये. तोपर्यंत 2 धावा मात्र इथे रोखल्या जाणार नाहीयेत. या 2 धावेने धावफलक मात्र हलकं होईल. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. प्रत्येक चेंडू मध्ये 2ची सरासरी राखण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलाय तो नक्कीच श्री सापय्या वरसगाव संघाने. आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं महत्वाचं आहे आणि धावा रोखणं सुद्धा महत्वाचं आहे. मोठा फटका बिग हिट. चेंडू आपण पाहतोय सरळ आडव्या बॅटने खेळलाय. धावा किती येतील? सुरेख क्षेत्ररक्षण शुभम साठी जोरदार डाळा होऊन जाऊ द्या. कारण की आपण जर पाहिलं तर ज्या क्षेत्ररक्षणाची आशा सुद्धा नव्हती ते करून दाखवले या क्षेत्ररक्षकाने. पूर्णपणे आपण पाहतोय काऊ कॉर्नरला उभा होता आणि सरळ जाऊन स्क्वेअर लेगच्या इथे जाऊन त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा इथे मात्र रोखल्या जातात. तरी सुद्धा आपण पाहिलं तर 2ची सरासरी आता सुद्धा राखली आहे. 8 धावा तब्बल धावफलकावरती आल्यात. निर्धारित 4 चेंडू मात्र इथे फेकले गेलेत. तर या षटकातील अजूनही तब्बल 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. पहिलं षटक प्रगतीपदावरती आहे पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत, रोखायच्या आहेत. फुलटपॅचा चेंडू होता इथे मात्र आपण जर पाहिले तर मोठी अपील सुद्धा केली होती. अपील मध्ये आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त होता. अपील फेटाळून लावली आहे. ही 1 धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. तब्बल 5 चेंडू इथे झालेत. आपण पाहतोय नाणेफेकीचं कौल. यानंतर होणारा सामना कडापे वर्सेस हशिवरे आणि नाणेफेकीचं कौल गेले. टॉसचा बॉस ठरलाय नक्कीच कडापे संघ आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. धन्यवाद. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ पॅडवर आपटतोय पण आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. मयूर हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. 10 धावा धावफलकावरती. ज्याला क्रिकेट मधील देव मानला जातो सर सचिन रमेश तेंडुलकर जर्सी नंबर 10. हरीश दादा गिजमन यांना विनंती करेन आपण पाहतोय या व्यासपीठावरती राकेश दादा पडवाल एक खंबीर नेतृत्व. श्रेया स्पोर्ट्सचे मालक
राकेश दादा पडवल यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद आपण वेळाकडून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. आपण पाहतोय नक्कीच आपण पाहिलं तर मी म्हटलं होतं गंभीर नेतृत्व या स्पर्धेसाठी सुद्धा एक छोटासा हातभार म्हणूया आमचे सर्वांचे लाडके नक्कीच राकेश दादा पडवल यांच्या माध्यमातून प्रत्येक दिवसासाठी जो प्लेअर ऑफ द डे चा टी शर्ट असणार आहे त्यांच्याकडून आपण पाहतोय राकेश दादा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक दिवसासाठी प्लेअर ऑफ द डे चा टी शर्ट देऊन खेळाडूला दर्शवण्यात येणार आहे. षट क्रमांक दुसरं, सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं 22 ठमके. पहिला चेंडू सट यॉर्कर खोलवर पॅचा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण. इथे मात्र फलंदाज बाद. पहिला हादरा, पहिला धक्का श्री सापया वरसगाव संघाला. प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाज. पहिला धक्का पडल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश लोखंडे. कल्पेश लोखंडे मैदानात होतोय. जशा पद्धतीची कल्पेशने आपण जर पाहिलं तर गोलंदाजी केली होती तशा पद्धतीची फलंदाजी करून जमणार नाहीये. कारण की कुठेतरी एक आक्रमक पवित्र घ्यावं लागेल, संघर्ष करावा लागेल. खासदार चषक 2021 मध्ये जर शेवटपर्यंत शेवटच्या फेरीपर्यंत टिकून राहायचं असेल तर या 82 धावा चेस करायच्या आहेत. पण आपण पाहिलं तर यशस्वी ठरलाय गोलंदाज भावेश, ज्याने पहिल्या चेंडूवरती एक मोठा मासा आपल्या जाळ्यामध्ये फासलाय. संघाचा कर्णधार जो होता आपण जर पाहिलं तर कर्णधार कोण तर प्रथमेश सरगा. एक धडाकेबाज फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये पदार्पण करतोय कल्पेश लोखंडे. ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला अमरने आपण पाहिलं तर 4 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. बॅटने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न. स्क्वॅलेक्ट दिशेने चेंडू खाली अजय मोरे येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सुरेख फेकी झाली आहे. तोपर्यंत एक धाव मात्र रोखली जाणार नाहीये. धावफलक काही वेळाने का होईना हलकं होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11 धावा. नक्कीच 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूमध्ये तब्बल 1 गडी बाद करून एकच धाव खर्च केली आहे गोलंदाज भावेश ठमके. एक नामवंत गोलंदाज आहे श्री सोनार सिद्ध धटाव संघाचा. बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वॅलिचेशन चेंडू रोटतोय. चेंडू जातोय सीमारेखा लगोल क्षेत्ररक्षण. तिथे आपण पाहतोय निलेश मस्कर. सुरेख क्षेत्ररक्षण केले जाते. सुरेख फेकी केली जाते. नक्कीच आपण पाहिलं तर थोडं खराब बॅकअप म्हणूया आपण, पण या 2च धावा इथे घेतल्या जातील. या दोन्ही फलंदाज मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. ज्या फटक्यांची आशा आहे, ज्या फटक्यांच्या अपेक्षा असणार आहेत श्री सोनार आपण जर पाहिलं तर श्री सापया वरसगाव संघाकडे ते फटके पाहायला मिळत नाहीये. इथे फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्रशी येणार तोपर्यंत आपण जर पाहिलं तर चेंडू धरतीला दान होतोय तोपर्यंत या 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण केल्यात अमर आणि कल्पेशने. अमर असे एक धडाकेबाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. खेळेल नक्कीच आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळते. आपल्या गावाचं नाव जर मोठं करायचं असेल तर कुठेतरी नक्कीच कशा तरी पद्धतीने इथे धावा बनवाव्या लागतील. बनवायच्याच आहेत कारण की तब्बल आपण पाहतोय 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. कुठेतरी इथे एकेरी दुहेरीने काम चालणार नाही आहे तर कुठेतरी चौकार षटकार लगावा लागेल. मोठा फटका आला. आडवा बॅटने खेळला जातोय. चेंडू पण जर पाहिलं तर मिड ऑफच्या दिशेने रोटेट होणार तोपर्यंत निलेश मस्कर स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. तो सरळ मिड ऑफच्या इथे आलाय. फील्ड केल्या, थ्रो केलाय तोपर्यंत 2 धावा काही इथे रोखल्या जात नाहीये. अमर मार्फत तब्बल 2-2 धावा बनवल्या जात आहेत. पण योगेश जर आपण पाहिलं तर ज्या फटक्यांची गरज आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी षटकार चौकारांची गरज होती आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तशा पद्धतीच्या धावा आपल्याला आतापर्यंत तरी पाहायला मिळाल्या नाहीयेत. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. फटका फसला. फलंदाज बाद झाला. इथे मात्र दुसरा हादरा आपण पाहतोय श्री सापया वरसगाव संघाला.
माननीय श्री एक गंभीर नेतृत्व ज्याने या स्पर्धेसाठी सुद्धा आपण पाहतोय एक हातभार लागला असं म्हणूया. आमचे सर्वांचेच लाडके सुभाष शेठ दळवी मराठी उद्योजक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाचं एक भरघोस बक्षीस. आणि आपण जर पाहिलं तर श्री सापया वरसगाव संघाचे नक्कीच टीम ओनर आहेत असे आमचे सर्वांचे लाडके सुभाष शेठ दळवी यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. स्ट्राईकला कल्पेश लोखंडे, नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय फटका फसलाय, क्षेत्ररक्षक शुभम सुपर झेल सोडलंय, लाईफ लाईन मिळेल की जीवनदार मिळते कल्पेश लोखंडे अशा एक धडकेबाज फलंदाज झाला. जर आपण पाहिलं तर इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकला, दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच कल्पेश लोखंडेने केला होता. इथे मात्र बादव्या बदलाव्या लागतील, कुठेतरी मोठे फटके इथे बनवावे लागतील. कल्पेश लोखंडे आणि अक्षय हा आपण पाहतोय डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच आम्हाला कळवतील. हा चेंडू स्वेर आहे, ही एक अवंतर धाव असणार आहे. आपण पाहतोय बक्षिसांची खैरात होते. कल्पेश लोखंडे याने जर षटकार लागवला, प्रत्येक षटकाराला गिरीश याच्याकडून आपण पाहतोय 100 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका आलाय, पण या धावा किती येतील नक्कीच इथे बक्षिसांची खैरात झाली आणि फटका सुद्धा येतो. या मिळतील त्या 6 धावा. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आपण कित्येक वेळा पाहिलंय जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सुटतो तेव्हा तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो आणि तेव्हा तेव्हा तो फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतो. झेल सुटला त्यानंतर येतात ते या 6 धावा. असेच रंग उधळावे लागतील फलंदाज कल्पेश लोखंडेला. बॅक बॅक टू बॅक, दुसरा षटकार कल्पेश लोखंडे ऑन द फायर. कम ऑन डीजे चिरू. थँक्यू डीजे. मी माझ्या प्रेक्षकांना विनंती करेन, आपण हायवे टच आहोत. चेंडू जरी गेला तरी फरक नाहीये. आपण चेंडूच्या मागे धावू नका, पहिले गाड्या पहा, त्यानंतर आपण चेंडूच्या मागे पळायचं आहे. कारण की आपण पाहिलं तर मुंबई गोवा हायवे टच चालू असलेली स्पर्धा धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. आणि हा चेंडू आपण पाहतोय नो चेंडू घोषित केलेला आहे. हा मोठा फटका येऊ शकला असता जर चेंडू आणि फळीचा संपर्क परफेक्ट झाला असता, तर या सुद्धा 6 धावा देऊन गेला असता श्री सापया वरसगाव संघाला. तसं घडलं नाहीये, जर तर हा खेळाचा भाग नाहीये. पण आपण जर पाहिलं तर इथे 1+1 अशा या 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. ज्या धावा पहिल्या 2 षटकामध्ये रोखल्या होत्या त्या धावा या षटकामध्ये येत आहेत का ते पाहणं तेवढं महत्वाचं आहे. कारण की तब्बल या षटकातील अजूनही आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळणं बाकी असणार. फ्री हिट सडकी और कार बॅट निघाल्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साईन करून काढला चेंडू. आपण जर पाहिलं तर मिड ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचं मानस केलंय, धाडस केलंय. आणि या 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण सुरेख रणनीती विकेट अक्षय आणि कल्पेश लोखंडे या 2 धावेने धावसंख्या नक्कीच पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 36. 2 लॉस ऑन द बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट बॉल शेवटचा चेंडू असणार आहे. आणि या शेवटच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर मोठा फटका येणं महत्वाचं आहे आणि मोठा फटका रोखणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे सापया वरसगाव संघाला धाबा बनवायची असेल तर मोठा फटका सुद्धा लगवावाच लागेल. लोबर फुल टॉस बॅट निघाला. ऑन साइडला आपण जर पाहिला तर क्षेत्ररक्षक सिद्धांत मोर्रे परफेक्ट क्षेत्ररक्षण केलंय, परफेक्ट फेकी केली आहे. तोपर्यंत आपण पाहिलं तर इथे एक धाव काही रोखू शकत नाहीये. एक धावेने षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. तब्बल 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा. 37. 2 लॉस ऑन द बोर्ड. नक्कीच 37 धावा धावफलकावरती आल्या. तब्बल 2 फलंदाज बाद झालेत श्री सापया वरसगाव संघाचे. इथे मात्र आपण पाहिलं तर निर्धारित फक्त आणि फक्त 12 चेंडूंचा खेळणं बाकी असणार आहे. 37 धावा तर धावफलकावरती लागल्यात. 82 धावांचा तब्बल पाठलाग करतोय तो श्री सापया वरसगाव संघ.
तर नक्कीच या 82 धावा पार करत असताना थोडी का होईना आपण जर पाहिलं तर श्री सापया वरसगाव संघाला दमछाप झाली असं म्हणलं तरी काही खोटं ठरणार नाहीये. निर्धारित 12 चेंडूमध्ये आता बनवायच्या त्या 45 धावा. 12 चेंडू 45 धावांची गरज. आव्हान कठीण आहे, तेवढंच सोपं सुद्धा आहे. कारण खेळच असा आहे, क्रिकेट हा खेळच असा आहे की जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जाणार नाही तोपर्यंत इथून मी सुद्धा सांगू शकत नाहीये, प्रेक्षक सुद्धा सांगू शकत नाहीये की कोण सामना नक्कीच जिंकेल. स्ट्राईक अक्षय सिद्धांत मोरे गोलंदाजी मार्क वरती मोठा फटका लगावला गेला. चेंडू पण तर ऑन साइडला निलेश मस्कर चेंडू खाली सुरेख क्षेत्ररक्षण केलंय, सुरेख फेकी झाली आहे. इथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळते, एकच धाव घेतली सुद्धा जाते. कल्पेश लोखंडेला जर या मैदानावरती हिरो बनायचं असेल, आपल्या गावासाठी आपल्या गावाचं नाव या खासदार चषकावरती कोरायचं असेल तर मात्र या 82 धावा पार करायच्यात आणि तब्बल 11 चेंडूमध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. मागच्याच आठवड्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 50 धावा बनवल्या, अर्धशतक लगावलं होतं नयन जोशी याने. तर 11 चेंडूमध्ये 44 धावा का होणार नाहीत? मोठा फटका आलाय, फटका फसलाय, चेंडू खाली अजय मोरे आणि एक सोपं झेल सुटलं जातोय. चेंडू आपण जर पाहिला तर धरतीला दान होतंय. लाईफ लाईन बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर ही दुसरी लाईफ लाईन असणार आहे. फलंदाज कल्पेश लोखंडे याला या जीवनदानाचं सोनं करावंच लागेल. षटकातील पुढील चेंडू गोलंदाजी मार्क वरती सिद्धांत मोरे. गोलंदाजीचा चेंडू ताडवा बॅट निघण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. काऊकरांच्या चेंडू रोडे चेंडू खाली शुभम मोरे सुरेख क्षेत्ररक्षण केलंय, सुरेख फेकी केली आहे. तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्यात या दोन्ही फलंदाजांनी. पण कुठेतरी एकेरी दुहेरी धावेने काम चालणार नाहीये, तर कुठेतरी चेंडूला षटकार चौकारामध्ये रूपांतर करावंच लागेल. ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पूर्णपणे हाय स्कोर आपण पाहिलाय 81 धावा आणि 82 धावांचा डोंगर. बॅट निघण्याचा प्रयत्न, फटका पचलाय. हा तिसरा झेल आहे फलंदाज कल्पेश लोखंडेचा. पण तेवढा चालाक गोलंदाज आपण जर पाहिलं तर सिद्धांत मोरे. एक सोपा झेल फलंदाज बाद तिसरा हादरा श्री सापया वरसगाव संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम भालेकर. स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला प्रथम. गोलंदाजी मार्क वरती सिद्धांत मोरे आणि हा चेंडू आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, हॅरीच्या हातामध्ये. हॅरीने आपली कामगिरी चोख पार पाडली आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. या चेंडूवरती एकही धाव नसणार नाहीये. आता जर समीकरण आपण पाहिलं तर कल्पेश बाद झाल्यानंतर थोडं बॅकफुटर अजून ढकललं जाते. नक्कीच श्री सापया वरसगाव संघाला षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. लोवर फुल टॉस, मोठा फटका होता. जर बॅट आणि बॉलचा परफेक्ट संपर्क झाला असता तर मात्र या कदाचित 6 धावा देऊन गेला असता, पण तसं घडलं नाहीये. इथे मात्र षटक क्रमांक 14 समाप्त होतोय. 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धाव फळकावरती 43 धावा. रुपेश टेडगोरे मारीभाई ढालगरचा मारीभाई यांच्याकडून आपण पाहतोय या 6 चेंडूमध्ये कुठलाही फलंदाज षटकार लगावेल त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहणार आहोत मयूर. एक नौका गोलंदाज आहे ज्याने आपण जर पाहिलं तर पूर्णपणे एक रायगड टीम मधील एक निर्णायक खेळाडू मयूर वाघमारेची आठवण करून देणारा असा हा गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 39 धावांची गरज. सुराईक गोलंदाजी मी म्हटलं होतं नक्कीच मयूर वाघमारेची आठवण करून देणारा हा गोलंदाज मयूर. आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव. ही मॅच आता जर आपण पाहिलं
थोडा श्री सापया वरसगाव संघासाठी पूर्णपणे कठीण होत जातो. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर या चषकापासून दूर नेते यात मात्र काही शंका नाहीये. 5 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 5 चेंडूमध्ये तब्बल 39 धावांची गरज. पुन्हा एकदा कोलवडप्याचा चेंडू. या चेंडूची सुद्धा रणनीती समजली. यष्टीरक्षक थोडा फंबल झालाय. 1 आणि 1च धाव मात्र इथे घेतली जाईल. सुरेख गोलंदाजी मयूर. मयूर खैरे मॅन फ्रॉम धाटाव. सुरेख खेळ आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. एक नौका गोलंदाज आहे धाटाव संघाचा. विश्वास दाखवले. विश्वास पार सुद्धा करताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 38 धावांची गरज. कोलडप्याचा चेंडू सडीवर तर ब्रह्मास्त्राचा इथे उपयोग केला जातोय. तेवढा ताकदीचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. लॉंग ऑनच्या दिशेने निलेश मस्कर चेंडू खाली. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. सुरेख फेकी झाली आहे. या दोन्ही खेळांमध्ये आपण जर पाहिलं तर परफेक्ट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालंय. 3 चेंडू झाले. तब्बल 2च धावा गरजे केल्या. ते सुद्धा एक आपण जर पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली होती. त्यानंतर चौथा चेंडू. खोलवर चेंडू. सुरेख गोलंदाजी. यष्टीरक्षक थोडा फंबल. यामध्ये त्या 4 धावा आपण जर पाहिलं तर या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफळकावरती 49 धावा. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. यानंतर होणारा सामना कडापे वर्सेस हशिवरे. टॉस बॉस्टरला कडापे संघ. कोलरबाचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निलेश मस्कर चेंडू खाली. काही चूक करणार नाहीये. आपण पाहतोय षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. इथे मात्र श्री सापया वरसगाव संघाचा अर्धशतक कंप्लीट होतोय. तर कडापे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. हशिवरे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर दोन्ही संघांनी जय तयारीमध्ये राहायचंय. कोलडप्याचा चेंडू. सडिक यॉर्कर. षटक क्रमांक 5 समाप्त. पहिला 17चा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि हा सामना पूर्णपणे आपण पाहतोय समाप्त होतोय आणि हा सामना जिंकलाय की श्री सोनार सिद्ध धाटाव संघाने हा सामना जिंकलाय. विजय संघाचे अभिनंदन. पराभूत संघ सुद्धा खूप खूप कौतुक. नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर आपण पाहतोय पहिल्या अर्धशतक लगावणारा फलंदाज कोण ठरले मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्याने या स्पर्धेतील